मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी गजाआड झाले आहेत. त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तोही सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणात वाल्मिकवर गंभीर आरोप होत आहेत. यातच आता कराडला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. विशेष तपास पथकाने कराडची पूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज SITने दाखल केल्याची माहिती मिळत आहे. कराडची नेमकी संपत्ती कुठे आणि किती आहे याची सर्व माहिती SITने गोळा केली आहे. याचे रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता सील केल्या जातील. जर यानुसार कारवाई झाली तर कराडसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. यासाठी आता SITने हालचाली सुरू केल्या आहेत. वाल्मिकच्या नावावर बीड, पुणे आणि अन्य विविध ठिकाणी जमीन, फ्लॅट अशा मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची संपत्ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटत होते. आता त्याची हीच संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली SITने सुरू केल्या आहेत. SITने बीड येथील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.